महसूलच्या फक्त वसुली धोरणामुळे अमळनेर शहर आणि तालुक्यात नदीपात्र ओरबडण्याचा जो एककलमी कार्यक्रम वाळू माफियांकडून सुरू आहे त्यावर प्रकाशझोत टाकण्याचे काम अमळनेर 7 न्यूज कडून सध्या सुरू आहे। महसूलचा वसुली दिग्दर्शकाकडून ॲक्शन असे संकेत मिळताच रात्रीच खेळ चाले या टीव्ही मालिकेप्रमाणे बोरी नदीपात्रात वाळूचे उत्खनन करण्यासाठी खलनायकांची अख्खी फौज उतरते। अंधारातच वाळूचे उत्खनन करून नदीपात्राबाहेर खळेश्वर मंदिराच्या परिसरात साठा केला जातो आणि मग दिवसा तेथून डंपरच्या सहाय्याने वाळूचा मागणी तेथे पुरवठा केला जातो। सध्या वाळूच्या या अवैध धंद्यात नव्याने रूप धारण केलेले दादू यांची जादू महसूलच्या आशीर्वादाने बिनदिक्कतपणे सुरू आहे। वाळूचा अवैध उपसा महोत्सवाची महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने आपण मंडळाकडे पावती फाडतो। त्यामुळे ओम जय जगदीशच्या गाण्यावर जितेंद्र नाच करून आलेली ओवाळणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो। म्हणूनच तर वाळू चोरीचा रात्रीचा खेळ खेळतोय अशा वाफा हा जादू तोंडाने काढू लागला आहे। पैशाच्या जोरावर हे वाळू माफिया महसूलला विकत घेऊ पाहत आहेत। जग लाजे हा खेळ रात्रीच खेळला जात आहे, अन्यथा भर दिवसा नदीपात्रात उतरून महसूलला खिशात घालून वाळू चोरी केली गेली असती। वाळू घाटाचे लिलाव का होत नाहीत यामागे मोठे अर्थकारण आहे। वरपासून ते खालीपर्यंत यंत्रणा भ्रष्ट असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा नुकसान होत आहे। जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी आता होऊ लागली आहे। आगामी पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर वयोवृद्ध मतदारांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अमळनेर शहरातील मतदान केंद्र क्रमांक 146 चे स्थानांतर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शर्मा यांनी केली आहे। प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्याकडे त्यांनी लेखी निवेदन सादर केले आहे। सध्या हे मतदान केंद्र क्रमांक ग्लोबल स्कूल येथे आहे। न्यू प्लॉट येथील भगिनी मंडळ शाळा ही जागा मतदानासाठी अधिक सुलभ व जवळची असून तेथे मतदान केंद्र स्थलांतरित केल्यास नागरिकांचा मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटले आहे। अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। मंगरूळचे सरपंच समाधान पारधी आणि उपसरपंच श्रुती श्रीकांत पाटील व सर्व सदस्यांनी मराठी शाळांचा दर्जा वाढावा, मराठी स्वाभिमान जागृत व्हावा म्हणून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्यांना करमाफी करण्याचा ठराव मंजूर केला। शाळेच्या पहिल्याच दिवशी माध्यमिक विद्यालयात सरपंच समाधान पारधी, उपसरपंच श्रुती पाटील, संस्थेचे सचिव श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष पियुषा पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच इंदिरानगर वस्ती शाळेत देखील विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त मोफत गणवेश, पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। अमळनेर तालुक्यातील गांधली येथे खासदार स्मिताताई वाघ यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याने ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। तसेच खासदार वाघांच्या प्रयत्नांनी पाडळसरे धरणाचा समावेश केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत झाल्याने खासदार वाघांवर ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला। यावेळी महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन तसेच अभ्यासिकेच्या सुसज्जीकरणाचा शुभारंभ खासदार वाघ यांच्या हस्ते पार पडला। तसेच ग्रामपंचायत स्तरावर दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी पंचायत पुरस्कार गावातील कर्तृत्ववान महिलांना प्रदान करण्यात आला। सरपंच नरेंद्र पाटील यांनी गांधली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रलंबित प्रस्तावास राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी खासदारांकडे विनंती केली। यावेळी भाजप युवा मोर्चा राज्य उपाध्यक्षा भैरवी पलांडे, डॉक्टर अनिल शिंदे, दिनेश नाईक, राहुल पाटील, महेंद्र पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन व प्रस्तावना किरण महाजन यांनी केले। अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील एका महिलेचे हरवलेल्या पाकिटाचा शोध तरुणांच्या सतर्कतेने लागला। पाकिट नेणाऱ्या म्हाताऱ्याने ते प्रामाणिकपणे परत आणून दिले। तरुणांची सजगता आणि वृद्धाचा प्रामाणिकपणा दोघांचेही कौतुक होत आहे। तालुक्यातील गडखांब येथील आशाबाई दामू पाटील ही महिला कामानिमित्त अमळनेरला आली होती। महाराष्ट्र बँकेजवळ त्या महिलेचे 30,000 रुपये असलेले पाकिट हरवले। महिला रडू लागली। ती हतबल होऊन जागीच बसली होती। कोणीच तिला मदत करीत नव्हते।
महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी देखील सीसीटीव्ही कॅमेरे दाखवायला तयार नव्हते. अखेरीस त्या ठिकाणी पंकज भोई हे सामाजिक कार्यकर्ते आले आणि त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना दरडावून माणुसकीबाबत डोस देताच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ते पाकिट एका महिलेला सापडले. तिने एका म्हाताऱ्याजवळ दिल्याचे दिसून आले. त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरून तो कुठला याचा शोध लागला. निसर्डी येथील त्या म्हाताऱ्याचे नाव शोधले तर ते दाजभाऊ दौलत पाटील असल्याचे समजले. पंकज भोई यांनी आपल्या मित्रांकडून त्या वृद्धाला फोन लावला व पाकिटबाबत विचारणा केली. दाजभाऊ पाटील यांनी प्रामाणिकपणे पाकिटबाबत कबुली दिली आणि ते स्वतः निसर्डी होऊन महाराष्ट्र बँकेजवळ आले आणि पाकिट व ATM कार्ड त्या महिलेला परत केले. पंकज भोईची सजगता आणि वृद्धाचा प्रामाणिकपणा याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमळनेर रोटरी क्लब आधार बहुउद्देशीय संस्था आणि अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत HIV सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले. गेल्या 5 वर्षांपासून अतिगरजू आणि HIV सह जगणाऱ्या 30 अनाथ व एकल पालक असलेल्या बालकांना दर महिन्याला हे किट वाटप केले जाते. कैलासवासी वसंत माधव अमृतकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अमरदीप अमृतकर यांनी यासाठी सहकार्य केले. यावेळी श्रीमती पुष्पा अमृतकर आणि त्यांच्या स्नुषा उपस्थित होत्या. अमृतकर परिवाराकडून प्रत्येकी बालकाला 6 वह्या देण्यात आल्या. आनंद पगारे यांच्याकडून बालकांना पाण्याची बॉटल देण्यात आली. प्रास्ताविक आधार संस्थेचे अध्यक्षा डॉक्टर भारती पाटील यांनी केले तर रेणू प्रसाद व रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला यावेळी उपस्थित होते. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी बालवाडी विभागात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण व फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी रंगीबेरंगी रंगांनी विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या हातांचे ठसे कोऱ्या कागदावरती उमटविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ स्वरूपात पेढा देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, संदीप घोरपडे, सहसचिव ॲडव्होकेट बाविस्कर, किरण पाटील उपस्थित होते. अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील श्री आबासो अनिल अंबर पाटील प्राथमिक शाळेत उत्कर्ष एक सामाजिक फाउंडेशन बदलापूरतर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. उत्कर्ष एक सामाजिक फाउंडेशनतर्फे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दप्तर, वही, सेट, चित्रकला वही, पेन, पेन्सिल, पाणी बॉटल तसेच सचित्र बालमित्र असा संपूर्ण सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे योगेश्वर पाटील, दीपक भोई, किरण पाटील, दिवाकर बोरसे, मुख्याध्यापक अमोल पाटील आणि शिक्षक बंधू उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील कावपिंपरी येथील सोसायटी निवडणुकीत विकास पॅनलने 12 पैकी 11 जागांवरती विजय मिळवून जय गजानन विकास पॅनलचा पराभव केला आहे. कावपिंपरी येथील दिनेश पाटील, अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनल विजयी झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून SP महाजन यांनी काम पाहिले. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विनापरवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील इस्माला वाहनासह चोपडा येथील गोरक्षकांनी तालुक्यातील झाडी येथे पकडून 2 बैलांची सुटका केली. एक बैल घेऊन मात्र आरोपी फरार झाला आहे. ही घटना 17 जून रोजी सकाळी 5 वाजता घडली. संग्राम श्यामसिंग परदेशी राहणार हरेश्वर कॉलनी चोपडा हे गोरक्षक अमळनेरहून बेटावदकडे मोटरसायकलने जात असताना त्यांना झाडी गावाजवळ सकाळी 6 वाजता पिकअप वाहन क्रमांक MH41 G2660 येताना दिसली. त्यात 3 बैल दाटीवाटीने कोंबलेले दिसून आले. परदेशी यांनी वाहन थांबवून त्यांना परवाना विचारला असता परवाना नव्हता. त्याने त्याचे नाव मुस्तफा करीम कुरेशी राहणार बेटावद तालुका शिंदखेडा असल्याचे सांगितले. हे गुरे त्याने शिंदखेडा येथून आणल्याचे सांगितले. गोरक्षकांनी त्यातील 2 बैलांची सुटका करून झाडी गावात उतरवले. तोपर्यंत मुस्तफा पिकअप वाहन आणि त्यातील एक बैल घेऊन पळून गेला. परदेशी यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून मुस्तफा विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील खापरखेडा प्रगणे डांगरी येथे एका 45 वर्षीय इस्माने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 17 जून रोजी घडली. सुरेश देवाजी भिल असे मयत इस्माचे नाव असून त्याने आपल्या गावी राहत्या घरी घराच्या छताला गळफास घेतला. सदर घटना लागलीच निदर्शनास आल्याने त्यास बेशुद्ध अवस्थेत खासगी वाहनात टाकून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मैताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत अनिल सोनवणे यांनी मारवड पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी हे करीत आहेत. अमळनेर शहरातील पैलाड भागातील 55 वर्षीय लालचंद नारायण येशी यांनी स्वतःच्या राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 16 जून रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मैताचा पुतण्या कल्पेश राजेंद्र येशी याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.